की राहुल गांधीने आपली आजी इंदिरा गांधी यांच्या नावावर मते मागितले की माझी आजी देशासाठी शहीद झाली. राजीव गांधी यांच्या मृत्यूवर, त्यांच्या शहादतवर त्यांनी कधी मते मागितली हेही मला आठवत नाही. आणि आमच्या कुटुंबाचं रक्त या देशात सांडलं गेलं, त्या सांडलेल्या रक्ताची किंमत म्हणून तुम्ही मला मतदान करा, असं त्याने आजपर्यंत कोणत्याच भाषणात मी तरी ऐकलेलं नाही किंवा पाहिलेलं नाही. मात्र या देशात ज्या ज्या काही घटना घडतात किंवा ज्या स्ट्राईक होतात, सर्जिकल स्ट्राईक असू दे, आता पहलगामचा अटॅक असू दे, त्या वेळेला मोदीजी मात्र हे प्रत्येक वेळेस आपका एक वोट उन वीर जवानों के लिए मिल सकता है क्या असं स्पष्ट सांगतात. बिहार निवडणुकीमध्ये स्पष्टपणे सांगतात की पाकिस्तानला आम्ही धडा शिकवणार. ट्रम्पच्या एका आदेशानंतर आपलं युद्ध थांबते, तरीसुद्धा घर घर सिंदूर वाटण्याची जी एक कला म्हणेल मी त्याला, जी कला त्यांनी आणलेली आहे, विचार करा. हे मत मागण्याचं नवीन धोरण नाही का? साधा विषय आहे. ज्या 22, 24, 26 महिलांचं कुंकू पुसलं गेलं, त्यांच्या घरी कुंकू पाठवण्याची तुम्ही क्षमता ठेवा. आणि त्यांना कुंकू पाठवण्याची क्षमता तीच आहे की जेव्हा ते 4 आतंकवादी मारले जातील. पण तसं न करता प्रचाराचा भाग म्हणून तुम्ही सिंदूर पाठवणार, कुंकू पाठवणार. तर मला सांगा, ज्या वेळेला युद्ध झालं किंवा तुमच्या भाषेत तुम्ही POK वर अटॅक केला, आतंकवादी मारले, त्यावेळेला तुम्ही एकट्यांनी मारले का? नाही. तुमच्यासोबत देशातला प्रत्येक विरोधी पक्ष होता, प्रत्येक विरोधी पक्षनेता होता. तुमच्या त्या घटनेमध्ये झालेल्या चुका दर्शवण्याचं काम जर ते नेते आता करत असतील तर तुम्ही त्यांना देशद्रोही ठरवणार का? त्यांना पाकिस्तानी दर्जाने ठरवणार का? मुळीच नाही. तुमच्या चुका आहेत. तुम्ही ट्रम्पचं ऐकतात. तुमचं जयशंकर सिंदूर ऑपरेशनची आधी आम्ही पूर्वकल्पना दिलेली होती असं सांगतात. तुमचे मंत्री सोफिया कुरेशीला आतंकवाद्यांची बहीण म्हणतात. तुमचा उपमुख्यमंत्री या देशाची सेना मोदीजींच्या पायाला नतमस्तक आहे असं म्हणते. ह्या चुका जर तुमच्या कोणी विरोधी पक्ष दाखवणार नाही तर मग या देशामध्ये लोकशाही सुद्धा शिल्लक राहणार नाही, जी थोडीफार विरोधी पक्ष आणि इतर लोकशाही प्रधान राष्ट्र मानणाऱ्या पक्षांमुळे जिवंत आहे.